नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये आता आपल्याला असं समजणार आहे की शिल्पा आनंदीला मात्र त्रास द्यायला जाते आणि शिल्पाला हे सर्व सहन होत नाही, कारण तिच्यामुळे आज विद्याधर पुन्हा जेलमध्ये गेलेला आहे आणि दोघा भावाभावामध्ये फूट पडली. परंतु शिल्पालाही माहिती नसतं की आपला भाऊ आपल्या जीवावर जरी उठला पण तरीसुद्धा आता ह्या आनंदीचं आणि आता जे काही कौतुक झालेलं आहे अख्ख्या मीडियासमोर, सगळेजण आनंदीचं भरभरून कौतुक करून आनंदीला आज मात्र ह्या यशाची मानकरी मानलेलं आहे आणि आनंदीने आता ह्या सगळ्यांचा जीव वाचून जे काही स्वतःला म्हणजे सगळ्यांच्या समोर मीडियासमोर तिचं आता नाव अगदी उंचावलेलं आहे, हे शिल्पाला काही देखवत नाही. म्हणून शिल्पा मात्र आता आनंदीला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे, कारण ती आनंदीला मात्र असं काहीतरी धमकावते आणि तिला म्हणते की हे बघ, माझ्या भावाच्या रूममध्ये जर गेलीस आणि माझ्या म्हणजे भाषांच्या आड जर आली म्हणजे माझ्या मुलांच्या, तर मी तुला सोडणार नाही. मी तुला तुझ्या आबांना मारण्याची धमकी देते आणि जर तू मात्र यांच्याजवळ आणण्याचा प्रयत्न केला तर मी तुला असं काहीतरी मात्र धमकावेल आणि यापुढे मात्र तुला आता सगळं काही लक्षात असेल. परंतु आनंदी मात्र आता शिल्पाला घाबरणारी नसते आणि हे सगळं पृथ्वीच्या समोर येणार आहे, कारण शिल्पा आत्या आनंदीला इतका त्रास का देते, शिल्पा आत्या मात्र आनंदीला इतकं मारते, तिला लाथेशी तुडवते, हे जे काही सत्य आता पृथ्वीसमोर आलेलं असतं तेव्हा पृथ्वी शिल्पाला मात्र कसा धडा शिकवतो आणि शिल्पाला धडा शिकवून मात्र आता तो काय नवीन एक सत्य मात्र सगळ्यांच्या समोर घेऊन येतो, हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो हे बघा, आजच्या या जे काही इव्हेंट आहे तर आनंदीने कसं काय केलं हे सगळं काही आरजेने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं. आनंदी मात्र आता स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या निंबाळकरांच्या फॅमिलीसाठी एक आता रणरागिणी बनून धावत आली, कारण तिने स्वतःच्या हातांचा विचार केला नाही. स्वतःच्या हाताची मात्र इतकी सालपट निघाली, त्यातून रक्त येत होतं, पण तरीसुद्धा मात्र तिने सगळ्यांचे जीव वाचवलेत. हे जे काही आता सत्य युगंधरच्या समोर आलेलं असतं तेव्हा युगंधरला मात्र आता खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आपण मात्र आनंदीच्या सोबत जे काही वागतो ते चुकीचं वागतो, कारण आनंदी आपल्या घरात आल्यापासून हे सर्व काही करत आहे आणि आपण मात्र तिला कसं या घरात मोलकरणीसारखं वागतो, तिला बायकोचा हक्क देत नाही. त्यानंतर युगंधर आनंदीची सगळ्यांच्या समोर माफी मागतो, पण त्याच वेळेस आता मीडियाने आता सगळ्यांच्या समोर मात्र हा प्रश्न केलेला असतो की आनंदी नक्की तुमच्या घरातील आहे तरी कोण, कारण आनंदी इतकं सर्व काही कसं करू शकते. त्यावरती मात्र आता जो युगंधर आहे तर तो सगळ्यांच्या समोर सांगतो की ती माझी बायको आहे. आता बायको म्हटल्यानंतर पृथ्वीला फार मोठा धक्का बसलेला असतो. पृथ्वी म्हणतो की हे कसं शक्य आहे, कारण बायको आता म्हटली तर शिल्पा आत्या तर मला म्हणजे आनंदी ही नोकरी म्हणजे या घरातील नोकर आहे आणि मोलकरणीचं काम ती करते. मग नक्की काय झालं असेल, नक्की आता बाबांनी आनंदीशी लग्न का केलं असेल. तेव्हा आनंदीला हे सत्य सांगायचं नसतं, पण तरीसुद्धा मात्र शेवटी आता आनंदी म्हणते की हे बघ पृथ्वी, तू आपल्या बाबांच्या बाबतीत इतका गैरसमज करून घेऊ नकोस, कारण आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालेलं आहे हे आज मी तुला सांगते. म्हणून विद्याधरने आनंदीला आत्तापर्यंत जो काही त्रास दिलेला आहे आणि वेलतीचं जे होणारं लग्न आहे ते लग्न कसं मोडलं, तेव्हा आता पृथ्वी मात्र माफ करतो. पृथ्वी म्हणतो की हे बघ आनंदी, मला माफ कर, मी तुझ्या बाबतीत गैरसमज करून घेतला होता, परंतु आज आम्हाला कळलं की तू आमच्या आईसारखंच आज आम्हाला प्रेम दिलेलं आहे. आमच्यासाठी तू काय करू शकते, एक आई आपल्या मुलांसाठी काय काय करू शकते हे आनंदी आज तू करून दाखवलेलं आहे. त्यामुळे आता या प्रोजेक्टचं नाव मी असं ठेवलेलं आहे की आणि ते ठेवण्याचा हक्क आनंदी आज तुला असेल. त्यानंतर मात्र आनंदी म्हणते की हे बघ पृथ्वी, जरीही आमचं लग्न झालं असेल पण तरीसुद्धा मी समिताताईंचे हक्क आत्तापर्यंत घेतलेले नाही. तेव्हा समिताताईंचा मृत्यू कसा झाला, काय झाला हे सगळं आनंदीला माहिती असतं, कारण आता ह्या विद्याधरने समिताला मारण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे तर ते सगळं सत्य आनंदीने ऐकलेलं असतं. म्हणून त्या विद्याधरने आनंदीला सुद्धा
धमकावलेलं असतं की जसं समिताला मी मारण्याचा प्रयत्न केला तसं आनंदी तुलासुद्धा मी आता एक दिवस या घरातून नक्की उठवेल. तेव्हा आनंदी त्याला घाबरलेली नसते. आनंदीला ते क्षण आठवतात. आनंदी म्हणते की हे बघ पृथ्वी, आता तुला असं वाटतं की तुझा विद्याधर काका खूप चांगला आहे, परंतु तुझ्या विद्याधर काकामुळे माझं आयुष्य बर्बाद होता मात्र त्याने केलं होतं. परंतु युगंधर मालकसाहेब देव माणसासारखे धावून आले आणि त्यांनी माझं आयुष्य वाचवलं. मी तुला घडलेला सगळा प्रकार तर सांगितलेला आहेच, परंतु हे बघ पृथ्वी, यापुढे तुला मात्र आई मला मानायचं असेल तर तू मानू नकोस, पण मी तुम्हाला माझी मुलं मानते आणि जसं समिताताईंचं प्रेम तुमच्यावर होतं तसंच प्रेम मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. आणि तेव्हा पृथ्वी म्हणतो की तुमच्यामध्ये कोणतंही नातं नाही. तेव्हा आनंदी म्हणते की हो पृथ्वी, आमच्यामध्ये कोणतंही नातं नाहीच, कारण आम्ही जरीही जगाला दाखवण्यासाठी नवरा बायको असलो पण तरीसुद्धा मालक साहेबांच्या मनामध्ये जे काही आता प्रेमाची जी काही सत्य आहे ते सगळं समिताताईंबद्दल आहे. समिताताईंचे हक्क मी कधीच घेऊ शकत नाही. त्यावरती मात्र आता लगेच इकडे आनंदी किचनमध्ये झोपलेली असते. तर पृथ्वीला समजतं. पृथ्वी आता सुनीताला विचारतो की आनंदी किचनमध्ये का झोपते. तर लगेच सुनीताताई सांगतात की कारण शिल्पाताईंनीच त्यांना किचनमध्ये झोपण्यासाठी सांगितलेलं आहे आणि शिल्पाताई मालकसाहेबांच्या बेडरूममध्ये त्यांना कधीही झोपून देत नाही. आनंदी बिचारी येथे झोपतात. तर पृथ्वी म्हणतो की असं कसं होऊ शकतं, कारण माझ्या आईच्या ठिकाणी आनंदी आहे आणि मी तर तिला आत्ता आईच मानतो, कारण तिने माझ्यासाठी इतकं सर्व काही केलेलं आहे. मी तिचे उपकार कधीच फेडू शकत नाही. म्हणून मात्र आता तो स्वतः आनंदीच्या जवळ येतो, आनंदीला उठवतो. आनंदीला म्हणतो की उठ आनंदी, तुला इथे किचनमध्ये तुझी जागा नाही, तर तुझी जागी बाबांच्या रूममध्ये आहे. तेव्हा पृथ्वी स्वतः आनंदीला घेऊन मात्र बाबांच्या रूममध्ये येतो. तेव्हा बाबा तेथेच असतात. तर युगंधर उठतो. युगंधर म्हणतो की अरे पृथ्वी, तू हे काय करतोस. तर ठीक आहे, आनंदीला इथेच झोपायचं आहे ना, तर आनंदी इथे झोपेल, परंतु मी मात्र आता गेस्ट रूममध्ये झोपेल. तर आनंदी आणि बाबा या दोघांना मात्र आता पृथ्वी तिथेच रूममध्ये झोपवतो. किती काही झालं तरी तो आनंदीचा हक्क आहे, म्हणून पृथ्वी स्वतः मात्र आता हे सगळं काही करण्याचं ठरवतो. नंतर मात्र आता लगेच सकाळ होती. सकाळ झाल्यानंतर पेपरमध्ये आता आनंदीच्या कौतुकाचे गोडवे गाणारी जे काही आता हे कॉन्फरन्स जी ठरलेली असते आणि त्यामध्ये आता हे मीडिया जे काही आहे तर त्यांनी ज्या काही बातम्या व्हायरल केलेल्या असतात त्यामध्ये आनंदीचं भरभरून कौतुक होतं. आनंदीचे फोटो झळकायला सुरुवात होते, परंतु आता शिल्पाला फारच राग येतो. शिल्पाला हे सहन होत नाही. शिल्पा लगेच आता आनंदी ही किचनमध्ये आवरतच असते आणि किचनमध्ये आवरत असताना शिल्पा धावतच तेथे येते आणि शिल्पा आनंदीच्या हाताला रागाने धरते आणि तिला खाली ढकलून देते. आता आनंदीला ढकलून दिल्यानंतर आनंदी आई ग असं ओरडते. तिच्या हातांना धक्का लागलेला असतो. शिल्पा तिला म्हणते की काय गरज होती तुला मात्र हे सर्व करण्याची. स्वतः महान बनण्यासाठी प्रयत्न करायला जाते आणि शेवटी काय होतं त्यावरती आनंदी म्हणते की ताई, शिल्पाताई तुम्ही असं का करतात, कारण काल जर मी आता म्हणजे इतकं सर्व काही केलं नसतं तर निंबाळकरांच्या घरावर काय बेतलं असतं आणि पृथ्वीचा इव्हेंट इतका खराब झाला असता, लोकांनी किती नाव ठेवली असती. शिल्पा म्हणते की त्याची तुला काय गरज होती, आम्ही होतो ना सगळेजण. तर आता ती रागाने लाथेने मात्र ही आनंदीला मारत असते. आनंदी बिचारी रडत असते आणि तेवढ्यात तेथे मात्र आता आनंदीचं कौतुक करण्यासाठी आणि आता हे युगंधर आणि पृथ्वी हे दोघंही येतच असतात, कारण आता त्यांना काही डिझाईन्स बनवायचे असतात आणि आनंदीला घेऊन ऑफिसमध्ये जायचं असतं कारखान्यामध्ये. त्याच वेळेस मात्र शिल्पा रागाने आनंदीला लाथेने तोडवत असते. हे बघितल्यानंतर आता ही पृथ्वी आणि युगंधर या दोघांना फारच राग येतो. आता लगेच युगंधर मात्र शिल्पा ताईवर जोरात ओरडतो की ताई, तू हे काय करतेस. तेव्हा शिल्पा खूपच घाबरते. पृथ्वी म्हणतो की आत्या तुझं काय सुरू आहे, तू का आनंदीला त्रास देते, आणि तू तर म्हटली होती की बाबाच आनंदीला त्रास देतात आणि बाबा तिला घरामध्ये नोकर ठेवायचे नाही, आणि तुला कळतं का आनंदी तिला दृष्टी नाही आणि तू तिला लाथेखाली तुडवतेस. आता युगंधरला हे सत्य समजल्यानंतर युगंधरला धक्काच बसतो. युगंधर म्हणतो की पृथ्वी तू काय बोलतोस, परंतु आता आनंदी बिचारी रडत असते. तिच्या हातांची आग वगैरे होत असतं.
तर युगंधर आपल्या हाताने आनंदीला धरतो आणि तिला उठवतो आणि तिला रूममध्ये घेऊन येतो. तिच्या तळ हातावर मात्र तो आता प्रेमाने सगळं काही साफसफाई करून त्यावर आता औषध उपचार करत असतो. तिला मात्र सगळं काही ट्रीटमेंट आता जे काही डॉक्टरने दिलेले आहे तर तो वेळेवर सगळं काही मलम वगैरे लावतो आणि तेव्हा आनंदीला खूप छान वाटत असतं. आनंदी म्हणते की खरंच मी किती भाग्यवान आहे की कारण मला युगंधरसारखा नवरा मिळाला, किती माझी काळजी घेतो. जरी मला देवाने डोळे दिले नसेल परंतु युगंधर म्हणजे सारखा नवरा मला मिळाला म्हणून आनंदी देवाचे आभार मानते. आनंदीला खूप छान वाटतं. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की हे बघ आनंदी, शिल्पाताईचं असं त्रास सहन करायचं नाही. तेव्हा पृथ्वी रागाने शिल्पाजवळ येतो आणि शिल्पाताईला म्हणतो की आत्या तू असं का वागलीस आणि तू इतकी कठोर असशील मला माहिती नव्हतं. तू का आनंदीला त्रास देतेस? बिचारे आनंदीची काय चूक आहे? तेव्हा शिल्पा रागाने म्हणते की आता तू मला शिकवणारा कोण? कारण या घरात काय करायचं आणि काय करायचं नाही हे ठरवण्याचा हक्क फक्त मला आहे आणि तू का असा मला बोलतोस? मी काय केलेलं आहे? तेव्हा पृथ्वी म्हणतो की आजपासून आत्या तू जर आनंदीला त्रास दिला तर मी तुला या घरात नाही थांबून देणार. कारण तुझे काही आनंदीबरोबर वागते ना ते चुकीचं आहे. आनंदी आपल्यासाठी इतकं सर्व काही करते आणि तू आज आनंदीला त्रास देत होती. तू तिला लाथेने तुडत होती. काय गरज होती तुला मात्र तिला इतकं मारण्याची? आणि आता आत्या हे बघ मला तुझा खरंच खूप राग आलेला आहे. मी खरंच तुला माफ नाही करू शकत. तेव्हा मात्र आता शिल्पाला फारच राग येतो. शिल्पाला असं वाटतं की आता या घरात युगंधर तर आनंदीचं ऐकत होता परंतु आता मात्र मुलंसुद्धा हे आनंदीचंच ऐकायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यानंतर आता युगंधर आनंदीच्या हातावर मलमपट्टी वगैरे करतो आणि बाहेर येतो आणि आता शिल्पा आत्याला खूप काही सुनावतो. तेव्हा शिल्पा म्हणते की युगंधर तू मला वाटलं नव्हतं इतकं बदलशील, इतकं आनंदीच्या आहारी जाशील. तेव्हा शिल्पाला असं आता युगंधर उत्तर देतो की ताई विद्याधरला कसं मी जेलमध्ये पाठवलं तसं मात्र आता या घरात आनंदीला त्रास देणाऱ्या लोकांना मी जेलमध्ये पाठवू शकतो. कारण मी काय कधी कसं करू शकतो हे फक्त मला माहिती आहे. त्यामुळे ताई तू मात्र आता या घरात विचार करून अगदी वागत जा. कारण आनंदी या घरची सून आहे आणि माझी बायको आहे. त्यामुळे मला तिची काळजी घ्यावीच लागेल. आता जरीही म्हणजे समिताला हे मान्य नसेल परंतु समिताने आता हे म्हणजे मान्य करावंच लागेल. कारण आता युगंधर समिताच्या फोटोसमोर येतो आणि तो म्हणतो की समिता हे बघ मी आत्तापर्यंत अजून जे हक्क तुझे होते ते कुणालाच दिले नाही. पण आता जी काही आता या घराला तुझ्यासारखं सांभाळणारी आणि तुझ्यासारखी अगदी प्रेमाने समजून घेणारी मुलांना सांभाळणारी आनंदी आलेली आहे. आणि त्या आनंदीत फक्त मी तुझंच रूप पाहतो. आनंदी आहे तुझ्यासारखी. जे काही आनंदी करते त्यातील प्रत्येक गोष्ट तुझ्यासारखी आहे. त्यामुळे खरंच आज मी आनंदीचा स्वीकार करू किंवा नको करू. आणि त्याच वेळेस आता समिताच्या फोटोला जे काही फूल वाहिलेलं असतं तर ते फूल मात्र युगंधरच्या हातात पडतं. म्हणजे समिताने सुद्धा आनंदीला बायको म्हणून स्वीकारण्याची आता दृष्टांत हा युगंधरला दिलेला असतो. शिल्पा हे बघते तर तिला फार मोठा धक्का बसलेला असतो. म्हणजे समिताला सुद्धा आता या घरात आनंदी युगंधरची बायको म्हणून हवी आहे हे तर तिने दृष्टांत देऊन दाखवलेलं आहे. तेव्हा मित्रांनो आता शिल्पा मात्र आता तिचं नक्की काय होतं, शिल्पा आता पुढील कारस्थान काय करते हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो असेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे डेली अपडेट्स रोजच पाहायला मिळतील. धन्यवाद.